गडचिरोली असो अल्पसंख्याक समाजाचे लोक अनेक वर्षापासून आपल्यावरती प्रतिनिधित्व करत आहे आणि प्रतिनिधित्व करत असताना आपल्या या ठिकाणी परिणय भाऊ बोलले की आपण कुठेतरी ही परंपरा आता बदलली पाहिजे आणि जेवढी त्याची टक्केवारी तेवढी त्याची हिस्सेदारी हा आमच्या नेत्याचा रूल आपण प्रत्येक मतदारसंघात फॉलो केला पाहिजे। जेवढी त्याची संख्या राहील तेवढा सहभाग त्याचा असला पाहिजे आणि तेवढा त्याच्या वाट्याला मिळालं पाहिजे। आणि आता खऱ्या अर्थानं वेळ आली की आपण आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे आणि लढत असताना अनेक लोक असतात। राजकारण करत असताना मी खासदार आहे, परिणय भाऊ या ठिकाणी आमदार म्हणून आहे, आम्हाला कदाचिही वाटणार नाही की आमच्या समोर जाणारं नेतृत्व आमच्या मतदारसंघात तयार व्हावं, पण जिथं जिथं जातीचा विषय येईल आपण बघितलं की एकंदरीत या जिल्ह्यात राजकारण करत असताना आमच्या लोकांची कमजोरी आहे की एखाद्यानं खोट्या गुलचापा मारल्या, खोटे आश्वासनं दिले का आमचे लोक हे मॅनेज होऊन जाते। कुठेतरी हे आपण थांबवलं पाहिजे आणि माझी सगळ्या या ठिकाणी ब्रह्मपुरीत आज जे मेळाव्याला उपस्थित झाले सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, मग तो शिवसेनेचा असो, राष्ट्रवादीचा असो, भाजपाचा असो, काँग्रेसचा असो, पण समाजाचा उमेदवार हा एकच असला पाहिजे। त्या पक्षाचा विषय तुम्ही अजिबात करू नका, फक्त समाजाचा माणूस कसा निवडून येईल यासाठी की आम्ही आमची स्ट्रॅटेजी काय चुकली, खरं तर कारण काय झालं तुम्हाला सांगतो। माझे सर्वच कार्यकर्ते मी कधी जात पात धर्माचं राजकारण करतो। आमच्या ब्रह्मपुरीला एक कुणबी समाजाचा मेळावा झाला आणि त्या कुणबी समाजाच्या मेळाव्यामध्ये जे काही वक्तव्य झालं त्यामधून इतर ओबीसी समाज विदर्भातला त्याची झळ केवळ ब्रह्मपुरीत नव्हती, त्याची झळ विदर्भात पोहोचली आणि विदर्भामध्ये इतर समाज जो होता तो समाज एक बनायला लागला। आदर्श समाज ओबीसी समाज, कुणबी समाज ओबीसी मध्ये आहे, पण इतर जो ओबीसी समाज होता तो समाज एकत्र यायला लागला आणि त्याचा परिणाम असा झाला, तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मी जे माहिती काढली, मी जे अनालिसिस केलं, मी ज्या या सगळ्याचं विश्लेषण केलं, कारण 6 विधानसभा निवडणुका मी जिंकल्या, मी लढलो आहे, त्यामुळे मी जरा बारकाईने सगळ्यांचा अभ्यास केला, त्यावेळेस जाणवलं की आपली चूक आपल्याला सगळ्यांना ती भोगावी। राहिला समाज कुणबी समाज तो सगळ्याच पक्षात आहे, आमच्याकडे आहे तर तो भाजपमध्ये पण आहे, तो समाज जिथे आहे तिथे राहिला, पण ओबीसी समाज मात्र शिफ्ट झाला आणि तो भाजपकडे गेला मॅक्झिमम। आणि त्यामधून विदर्भातल्यामध्ये आम्ही 40 जागा जिंकू हा निवडणुकीच्या 16-15 दिवस अगोदरचा रिपोर्ट आमच्याकडे होता। 4 दिवसाच्या आधीचा रिपोर्ट होता, आम्ही 10 जागा जिंकलो। त्यावेळेस नाना पटोले पडतात असा रिपोर्ट आला। आम्ही नाना पटोलेंना आमच्या हायकमांडने सांगितलं तुम्ही बाहेर फिरू नका, तुम्ही आपल्या मतदारसंघात जा। हा रिपोर्ट आला, आमच्या लोकांनी जो रिपोर्ट दिला की बदल जो झाला त्यातला हे सुद्धा एक दुसरं